नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुमच्या पण फॅमिलीमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे हे महिलांना भेटले नसतील तर मित्रांनो, सर्वात मोठी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओद्वारे मित्रांनो, ज्या ज्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा पैसा भेटलेला नाही, कोणता एखादा हप्ता थकेल असेल किंवा आता जो पडलेला हप्ता आहे तो पण जर भेटला नसेल तर एक नवीन प्रोसेस करायची आहे सर्व लाडक्या बहिणींना। ती प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो, त्याच्यानंतर जे येणारे हप्ते आहे ते तुमचे थांबणार नाही व रेग्युलर तुम्हाला जे हप्ते आहे लाडक्या बहिणी योजनेचे ते मिळत राहतील। सोबतच मित्रांनो, हा हप्ता का मिळाला नाही लाडक्या बहिणीला ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे इथे बघू शकतात, गुगल क्रोम तुमच्या मोबाईल मध्ये पण असेल, त्या मोबाईल मधून तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तर सर्वप्रथम वरती सर्च करायचं आहे आधार डीबीटी स्टेटस चेक। आता इथं पहिले लिंक दिसेल किंवा हे दुसऱ्या लिंक वर पण तुम्ही जाऊ शकता। आपण पहिल्या लिंक वर क्लिक करणार आहोत। इथं माय आधार वरती क्लिक करा। आता इथं काय चेक आधार अपडेट स्टेटस वरती क्लिक करा। परत इथं वरती एक ऑप्शन दिसेल, इथं तुम्हाला या बॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे। 2 मिनिटात मी ही प्रोसेस सांगणार आहे मित्रांनो, व्हिडिओ थोडा पण स्किप करायचा नाही तुम्हाला। आता इथं लॉग इन ऑप्शन येईल। आता तुम्हाला ही प्रोसेस करण्यासाठी तुमच्या आधारला तुमचा एक मोबाईल नंबर लिंक पाहिजे ज्याच्यावर ओटीपी येईल। आता इथं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं आधार नंबर टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन विथ ओटीपी। आता ओटीपी लॉग इन करायचं आहे, म्हणजेच मोबाईलवर एक ओटीपी येणार आहे। ओटीपी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। इथे लॉग इन केल्यानंतर अशी काही तुमची प्रोफाईल दिसेल। आता इथं भरपूर असे ऑप्शन बघायला भेटतील तुम्हाला, हे ऑप्शन तुम्ही वाचू शकता। आता इथे तुम्हाला बँक सेडिंग स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। आता जी प्रोसेस आहे तुमची इथून चालू होते मित्रांनो। यावरती क्लिक केल्यानंतर आता इथे बघू शकता, आता इथं राईट क्लिक आलेलं आहे, कारण की हे अकाउंट आहे डीबीटी मार्फत अपडेट आहे, लिंक आहे। आता इथं स्टेटस आहे हे तुमचं इनएक्टिव्ह राहणार आहे मित्रांनो, ज्यांना कोणाला पैसे आले नसेल। आता हे स्टेटस ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला बँक मध्ये जावं लागतं, एक केवायसी फॉर्म भरून द्यावा लागतो डीबीटीचा। तो केवायसी फॉर्म भरल्यानंतर त्याच्या 24 घंट्यामध्ये हे ऍक्टिव्ह स्टेटस तुम्हाला दिसून जातं। तर मित्रांनो, ज्या पण लाडक्या बहिणीला हे पैसे आले नाही त्यांनी ही प्रोसेस करायची आहे। ही जास्त काही नाही मित्रांनो, 2 मिनिटात फॉर्म भरून तुम्ही बँकेत दिल्यानंतर 24 घंट्यात अपडेट होतो व इथून पुढचे जे पैसे येणार आहे तुमचे हे बँकवर येत राहतात। इथे बघू शकता आधार नंबर, बँक कोणती आपली सेडिंग आहे। आता काही जे 2-3 अकाउंट असतात त्याचं पोर्टल वेगळ्या बँकला एखादं लिंक असतं डीबीटीचं, तर इथे बँकेचं नाव चेक करायचं आहे। आणि जर तुमचं दुसरं अकाउंट असेल तर इथं तुम्हाला जे पण अकाउंट दिसत असेल तर त्या अकाउंट मध्ये तुमचे जे पैसे आहेत ते गेलेले असतात, ते एकदा अकाउंट तुम्हाला चेक करायचं आहे। मित्रांनो, ही लाडक्या बहिणींनी सर्वांनी प्रोसेस करून घ्यायची आहे। ही काही महत्वाची अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।